नमस्कार. मी डॉक्टर निलिमा शिकेते. मधुमेहापासून मुक्ती ते आजच्या भागात आपण छोटासा वर्कआउट बघणार आहोत. हा मधुमेही व्यक्तींसाठी, स्थूल व्यक्तींसाठी तसंच 40शी पुढच्या सगळ्यांसाठी महत्वाचा आहे. यामध्ये सुरुवातीला आपण सूर्यनमस्कार करणार आहोत. त्यानंतर एक सूर्यनमस्कार मी आधी सावकाश करून दाखवणार आहे. म्हणजे तुम्हाला पटापट पुढचे 26 सूर्यनमस्कार करायचे आहेत. तर ते कसे करायचे आहेत ते समजेल. त्या नमस्कार श्वास घ्यायचा आहे. सोडताना श्वास घेऊन वर घ्यायचा आहे. हळूहळू श्वास सोडत खाली वाचायचा आहे. त्यानंतर करायचं आहे. शिकवायचं आहे. छान पाय मागे घ्यायचा आहे. सगळं अंग पोट पोट फक्त खाली उचलायचं. मग ते असं करून
त्यानंतर शवासन करायचं. शवासनासाठी मान एका बाजूला प्रत्येक अवयव हळूहळू सुटसुट करायचा. आजच्या भागात एवढंच. तुम्ही आता 26 सूर्यनमस्कार केलेले आहेत. तुम्हाला कसं वाटतंय नक्कीच सांगा. याचा जो पुढचा भाग आहे, राहिलेला वर्कआउट जो आहे तो आपण पुढच्या व्हिडिओत घेणार आहोत, कारण की व्हिडिओ खूप मोठा होत आहे म्हणून. तर पुढच्या भागात आपण एक छोटंसं वर्कआउट घेणार आहोत. 4 प्रकारचे फक्त व्यायाम आहेत, ज्याचं आपण एक पुन्हा पुन्हा रिपिटेशन 4 वेळा रिपिटेशन करणार आहोत. एक जो व्यायाम आहे प्रकार तो आपण 20 वेळा किंवा 30 वेळा असा रिपीट करणार आहोत आणि असे त्याचे 4 सेशन्स असणार आहेत. तरी हा अतिशय सोपा असा वर्कआउट आहे आणि जो अगदी 40च्या पुढच्या सगळ्या व्यक्तींना करता येईल आणि मधुमेही व्यक्ती, स्थूल व्यक्तींसाठी तो अतिशय आवश्यक असेल. आजच्या भागात जे आपण सूर्यनमस्कार पाहिलेले आहेत ते सुद्धा ज्यांना शक्य आहे, ज्यांना नेहमी सवय झालेली आहे, त्यांनी किमान 26 सूर्यनमस्कार केले तरच तुम्हाला वजन कमी व्हायला, इन्सुलिन रेझिस्टन्स कमी व्हायला आणि त्यायोगे मधुमेह बरा व्हायला मदत होणार आहे. त्यामुळे तुम्ही नक्कीच किमान 26 सूर्यनमस्कार रोज करावे अशी माझी अपेक्षा आहे. तुम्ही महिनाभर हे दोन्ही वर्कआउट केले की नंतर मला नक्कीच कळवा. आजच्या भागात एवढंच. पुन्हा भेटू पुढच्या भागात, भाग 24मध्ये. नमस्कार. स्वस्थ रहा, मधुमेहमुक्त रहा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. थँक्यू.